अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. देव आहे पण माझ्यासाठी नाही, हा विचार आज किती लोकांच्या मनात येतो माहीत आहे का? कोणी कर्जात अडकलेलं आहे, कोणी आजाराने ग्रासून थकलेलं आहे, कोणी अपमान गिळतंय तर कोणी स्वतःच्या माणसांनीच सोडलेलं आहे. आणि अशा वेळी माणूस म्हणतो, मी रोज देवाचे नाव घेतो तरीही माझ्याच आयुष्यात एवढं मोठं दुःख का, आणि ते का यावं? अक्कलकोटच्या आसपास एक आपल्यासारखाच माणूस राहत होता. नाव काही वेगळं नव्हतं, कारण तो आपल्यासारखाच होता. मेहनत करत होता, प्रामाणिक होता, देव मानणारा होता. पण तरीही घरात गरिबी, नोकरीत अपमान, लोकांकडून तुच्छता. रात्री देवासमोर बसून तो फक्त एकच प्रश्न विचारायचा, स्वामी, मी एवढं काय मोठं चुकीचं केलं आहे? उत्तर कधीच मिळायचं नाही. एक दिवस त्याचं सर्व काही संपल्यासारखं त्याला वाटायचं. काम गेलं, घरात भांडणं, लोक टोमणे मारू लागले. तो देवळात गेला, डोळ्यात पाणी, आवाज थरथरत होता. आणि त्या थरत्या आवाजात तो म्हणाला, आजपर्यंत मी तुला मान दिला, पण आज मला सांग, तू खरंच आहेस का? त्या क्षणी त्याला वाटलं, देव शांत आहे, खूपच शांत. तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला साधू त्याच्याजवळ आला. त्याने काहीही न विचारता तो म्हटला, इतका राग देवावर की स्वतःवर? माणूस चिडला, तुम्हाला काय कळतंय माझ्या दुःखाचं? साधू हसला आणि म्हणाला, जेव्हा मी तुला सहनशक्ती दिली तेव्हा तू विचारलं नाहीस का हे सगळं का? त्या आवाजात काहीतरी होतं. मन हललं. साधू म्हणाला, तू देवाकडे सुख मागतोस पण धैर्य टाकून देतोस. तू वेळाआधी फळ मागतोस पण मूळ खोल जाण्याची तयारी ठेवत नाहीस. माणसाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो साधूच्या पायांवर पडला. पहिल्यांदा मनापासून खूप रडला. मला काही नको, फक्त माझ्या मनाला शांतता द्या. तेव्हा साधू म्हणाला, आता तू योग्य ठिकाणी आलास. क्षणातच त्या साधूच्या चेहऱ्यावर तेज पसरलं. आवाज बदलला, नजरेत करुणा आली. मी तुला कधी सोडलं नाही आणि मी तुला कधी सोडणार देखील नाही. तूच मला दोष देत आहेस आणि दोष दिला आहेस. तो हदरला. समोर श्री स्वामी समर्थ होते. स्वामी म्हणाले, दुःख हे शिक्षा नाही, ते तयारी आहे. तो सहन करतो, तोच पुढे मार्ग दाखवतो. त्या दिवसापासून त्याचं आयुष्य लगेच बदललं नाही, पण तो स्वतः बदलला. आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा नियतीही बदलते. आज तुम्ही ही कथा ऐकत असाल तर हे लक्षात ठेवा, स्वामी शांत असतात पण अनुपस्थित कधीच नसतात. तुमचं दुःख स्वामींना दिसतं पण ते तुम्हाला घडवतात. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. तुमच्या एका लाईकने मला खूप प्रोत्साहन मिळते आणि तुमचं एक लाईक खूप 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 मौल्यवान आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हीही असेच पुढे जात राहा. असेच स्वामींचे भक्त असाल. स्वामींची कृपा तुमच्यावरती भरभरून राहू देत. स्वामींची कृपा कधीच कमी होऊ देऊ नको. श्री स्वामी समर्थ.